नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त घटनेबद्दल बोलणार आहोत, ज्याची सुरुवात झाली एका नकाशावर ओढलेल्या साध्या रेषेमुळे. पण याच रेषेने पुढे जाऊन संपूर्ण भारतात स्वातंत्र्याची आग पेटवली. चला, आपण थेट जाऊया 1900 ते 1910च्या त्या काळात. एक असं दशक जे अक्षरशः स्फोटक होतं. आणि या दशकाची ओळख आहे भारताच्या इतिहासातील एका सर्वात मोठ्या, सर्वात प्रभावी जनआंदोलनामुळे. ते म्हणजे स्वदेशी चळवळ. पण ही चळवळ अचानक उभी राहिली नाही. ती का आणि कशी सुरू झाली हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर एक नजर टाकावी लागेल. तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दोन अगदी वेगवेगळे विचारप्रवाह तयार होत होते. एका बाजूला होते मवाळ नेते. त्यांना वाटायचं की आपण अर्ज-विनंत्या करून ब्रिटिशांना समजावून सांगून हळूहळू सुधारणा मिळवू शकतो. पण दुसऱ्या बाजूला होते जहाल नेते, ज्यांचं नेतृत्व करत होते लोकमान्य टिळक. त्यांचं म्हणणं होतं की हे अर्ज-विनंत्या म्हणजे राजकीय भिकारडेपणा आहे. आपले हक्क मागून मिळत नसतात, ते मिळवावे लागतात, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तर काँग्रेसमध्ये हा जो आतल्यात संघर्ष धुमसत होता ना, तो आता एका ठिणगीमुळे भडकणार होता. आणि ही ठिणगी टाकली एका माणसानं, त्यावेळेचा ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन. कर्झनने जगासमोर काय सांगितलं की बंगाल खूप मोठा प्रांत आहे, प्रशासनाच्या सोयीसाठी आम्ही त्याचे 2 भाग करतोय. पण भारतीय नेत्यांना त्याचा खरा डाव कळला होता. त्यांना माहीत होतं की हा प्रशासनाचा मुद्दा नाहीये, तर ही सरळ सरळ फोडा आणि राज्य करा, हीच कुटील नीती आहे. म्हणजे बघा, प्लॅन एकदम साधा आणि तितकाच धोकादायक होता. बंगाल, जे त्या काळात भारतीय राष्ट्रवादाचं केंद्र होतं, त्यालाच कमकुवत करायचं. आणि ते कसं? तर हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडून. एक मुस्लिम बहुल प्रांत आणि दुसरा हिंदू बहुल प्रांत तयार करायचा, जेणेकरून त्यांची एकजूट तुटेल आणि स्वातंत्र्याची चळवळ आपोआपच दुबळी होईल. जुलै 1905 मध्ये जेव्हा ही घोषणा झाली, तेव्हाच लोकांमध्ये प्रचंड संताप होता. पण खरा स्फोट झाला तो 16 ऑक्टोबर 1905ला, ज्या दिवशी ही फाळणी प्रत्यक्षात लागू करण्यात आली. तो दिवस इतिहासात कायमचा कोरला गेला. आणि ह्या फाळणीला जो प्रतिसाद मिळाला तो ब्रिटिश सरकारसाठी अनपेक्षित होता. तो खूपच तीव्र आणि एकजूट होता. यातूनच वंगभंग आंदोलन म्हणजे बंगालच्या फाळणी विरोधातील आंदोलन सुरू झालं. आणि ह्याच आंदोलनानं पुढे जाऊन एका मोठ्या देशव्यापी चळवळीचं रूप घेतलं, तीच स्वदेशी चळवळ. 16 ऑक्टोबर 1905 ब्रिटिशांसाठी हा एका नवीन प्रशासकीय रचनेचा दिवस होता. पण बंगालच्या लोकांसाठी, त्यांच्यासाठी हा राष्ट्रीय शोक दिन होता, एकी आणि विरोधाचा दिवस होता. आणि लोकांनी विरोध कसा केला हे पाहण्यासारखं आहे. कुठे हिंसाचार नाही, जाळपोळ नाही. उलट त्यांनी अशा काही गोष्टी केल्या ज्यांनी ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीलाच थेट आव्हान दिलं. हिंदू आणि मुस्लिमांनी एकमेकांच्या हातावर राख्या बांधल्या, हे दाखवण्यासाठी की तुम्ही आम्हाला तोडू शकत नाही, आम्ही एक आहोत. दिवसभर उपास केले, घरांमध्ये चुली पेटल्या नाहीत. आणि रवींद्रनाथ टागोरांसारख्या व्यक्तींनी रस्त्यावर उतरून देशभक्तीपर गाणी गात लोकांमध्ये एकतेची भावना जागवली. या सगळ्या विरोधाच्या केंद्रस्थानी एक खूप साधी पण तितकेच क्रांतिकारक कल्पना होती, आणि ती म्हणजे स्वदेशी. स्वदेशी म्हणजे काय? तर सोप्या भाषेत आपल्या देशात बनवलेलं. आता इथेच लोकमान्य टिळकांची भूमिका खूप महत्वाची ठरते. त्यांनी या आंदोलनाकडे फक्त बंगालच्या फाळणीचा विरोध म्हणून पाहिलं नाही. त्यांना यात एक संधी दिसली. संधी या आंदोलनाला फक्त बंगालपुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण देशात पोहोचवण्याची, एका स्पष्ट ध्येयासह एका देशव्यापी संघर्षात बदलण्याची. आणि त्यासाठी टिळकांनी एक जबरदस्त प्लॅन दिला, जो चतुसूत्री म्हणून ओळखला जातो. म्हणजे 4 सूत्रांचा कार्यक्रम. पहिलं सूत्र स्वदेशी, म्हणजे आपल्या देशातल्या वस्तू वापरायच्या. दुसरं बहिष्कार, परदेशी मालावर, विचारांवर, संस्थांवर बहिष्कार टाकायचा. तिसरं राष्ट्रीय शिक्षण, ब्रिटिशांच्या शाळा कॉलेजऐवजी आपल्या लोकांनी सुरू केलेल्या शाळांमध्ये शिकायचं. आणि चौथं, सर्वात महत्त्वाचं सूत्र, स्वराज्य, म्हणजे आपलं स्वतःचं राज्य. हेच आपलं अंतिम ध्येय असणार आहे. खरं तर ही चतुसूत्रीच पुढे जाऊन संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचा आधारस्तंभ बनली. टिळकांच्या या चतुसूत्रीमुळे ही चळवळ आता फक्त बंगालच्या फाळणीपुरती राहिली नाही, ती खूप मोठी झाली. टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चळवळ संपूर्ण भारतात पोहोचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि हे आंदोलन किती पसरलं होतं हे बघा. पंजाबमध्ये लाला लजपत राय आणि अजित सिंग यांनी नेतृत्व केलं.
दिल्लीमध्ये सय्यद हैदर रजा यांनी मोर्चा सांभाळला. तिकडे मद्रासमध्ये चिदंबरम पिल्लई होते आणि महाराष्ट्रात तर स्वतः लोकमान्य टिळक होतेच. म्हणजे अक्षरशः देशाच्या कानाकोपऱ्यात स्वदेशीची ही आग पोचली होती. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही चळवळ प्रत्येक ठिकाणी एकाच नावाने ओळखली जात नव्हती. ती तिथल्या स्थानिक संस्कृतीत मिसळून गेली. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मद्रास. तिथे ही चळवळ इतकी लोकप्रिय झाली की लोक तिला वंदे मातरम चळवळ याच नावाने ओळखू लागले. यावरून कळतं की या चळवळीची पाळंमुळं किती खोलवर रुजली होती. तर मग ह्या सगळ्याचा महत्त्व काय? आपण स्वदेशी चळवळीकडे इतकं मागे वळून का पाहतोय? कारण ही चळवळ म्हणजे स्वातंत्र्यासाठीची एक प्रकारे ड्रेस रिहर्सल होती. बहिष्कार, सत्याग्रह, राष्ट्रीय शिक्षण, आर्थिक आत्मनिर्भरता ह्या सगळ्या गोष्टी जे पुढे गांधीजींच्या काळात स्वातंत्र्य लढ्याची मुख्य शस्त्र बनली, त्या सगळ्यांचा पाया ह्याच चळवळीत घातला गेला. स्वराज्य हेच अंतिम ध्येय आहे हे याच चळवळीने भारतीयांच्या मनात ठसवलं. स्वदेशी चळवळीने आत्मनिर्भरतेचा आणि संघटित विरोधाचा जो वारसा तयार केला तो पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा ठरला. त्यामुळे शेवटी एक प्रश्न नक्कीच उरतो की भारताच्या स्वातंत्र्याचं जे भव्य स्वप्न आपण पाहिलं त्याचा पहिला नक्कर आराखडा, त्याचा पहिला ब्लूप्रिंट ही स्वदेशी चळवळच होती का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.